रुचि मलिक को 10 करोड़ रुपए मिले थे। विनेश फोगाट पर 2 करोड़ 16 लाख रुपए खर्च देखने के लिए मेडल लेके आए थे देश के लिए। पैसा देश के टैक्स पेयर्स का है ना, आपका और हमारा है। इसलिए ये खिलाड़ी सरकार को इस राशि को वापस लौटाकर अपना विरोध जता। यही दिन देखने के लिए लेके आए थे। मैं पूछ रही हूँ, सबसे पूछ रही हूँ। जिन खिलाड़ियों ने मेरे ऊपर आरोप लगाए थे, आज आप जाकर के हरियाणा में देखो कि उनकी कितनी इज्जत है। साहब, उनको कोई बुलाता नहीं है। ज्या खेळाडूला समजून घेण्यामध्ये सगळी व्यवस्था कमी पडते, ज्या खेळाडूची बदनामी करण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि त्यांचं सगळं वर्तुळ कामाला लागलेलं होतं आणि ज्या खेळाडूची पदक परत करण्यावरून सगळ्या मीडियानं खिल्ली उडवली, पदकच कशाला, तुम्ही त्या पदकाचे पैसे पण का परत करत नाही, असे अपमानजनक प्रश्न विचारले, त्या खेळाडूनं शेवटी या सगळ्यांना उत्तर दिलेलं आहे। चॅम्पियन्स आपलं उत्तर मैदानातून देत असतात आणि तेच केलेलं आहे विनेश फोगाटनं। पॅरिस ऑलिम्पिकमधली तिची कामगिरी ही कुठल्याही मेडलपेक्षा कमी नाहीये। गेल्या 24 तासामध्ये तिच्याबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे संपूर्ण देश हा भावनांच्या हिंदुळ्यावरती आहे। काल दिवसभरामध्ये तिनं 2 कुस्त्या जिंकून फायनलमध्ये प्रवेश केलेला होता। एका कुस्तीमध्ये तर वर्ल्ड चॅम्पियनला हरवलेलं होतं आणि तिचं पदक निश्चित झालेलं आहे। या आनंदामध्ये सगळा देश असतानाच आज सकाळी बातमी येते की थोडंसं वजन वाढल्यामुळं तिला ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तिचं पदक आता हुकणार आहे। अर्थात हा सगळा प्रकार जो घडला तो देखील काहीसा संशयास्पद वाटतोय। त्याच्याबद्दल सुद्धा अगदी ऑलिम्पिक पदक विजेता आणि सध्या भाजपमध्ये असलेला विजेंदर सिंह यांच्यासारख्या लोकांनी सुद्धा काही प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। पण या सगळ्यामध्ये मुळात विनेश फोगाटची ही कामगिरी जी आहे ती कुठल्याही मेडलपेक्षा कमी नाहीये। इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं आता तिच्या या अपात्रतेबद्दल दाद मागावी। त्या अपिलाचं नेमकं पुढं काय होईल हा प्रश्न आहेच, पण तरी सुद्धा विनेश फोगाटची कामगिरी आणि तिची ही संघर्ष कथा जी आहे ती कुठल्याही मेडलपेक्षा कमी नाहीये। नो मेटल कुड डू जस्टिस टू युअर मेटल गर्ल। सतीश आचार्य यांचं हे जे कार्टून आहे तेच या बाबतीत पुरेसं बोलकं आहे। विनेश फोगाटनं जे करून दाखवलेलं आहे त्याच्या पुढं कुठलंही मेटल कमी आहे। गोल्डच काय, प्लॅटिनममध्ये सुद्धा या कामगिरीची तुलना होऊ शकत नाही, अशा अर्थाचं हे कार्टून आहे। दुसरं कार्टून आहे आलोक यांचं आणि ते पण खूप बोलकं आहे। युअर वेट हॅज इन्क्रीज्ड असं तिथं जो निरीक्षक आहे तो बघतोय आणि सांगतोय, पण ते वजन नेमकं कशाचं आहे तर ते देशातनं तिला जो अतोनात प्रेम आणि आदर मिळाला गेल्या 24 तासामध्ये त्यामुळं वाढलेलं असावं, अशा पद्धतीचं हे इमोशनल कार्टून आहे। खरं तर विनेश फोगाटच्या बाबतीत नेमकं काय घडलं तर कुस्तीमधला जो नियम असतो त्यानुसार मॅचच्या दिवशी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असं सलग 2 दिवस तुमचं वेट चेक होतं आणि त्या दिवशी तुमचं वेट त्या ठराविक मर्यादेमध्ये असलं पाहिजे। 2 किलो वजन जे आहे ते इकडं तिकडं होऊ शकतं, अशा पद्धतीचे सुद्धा नियम आहेत। पण विनेश फोगाटचं वजन जे आहे ते त्या नियमापेक्षा 100 ग्रॅम हे जास्त आढळलेलं आहे। खरं तर विजेंदर सिंग सारख्या लोकांचं म्हणणं हेच आहे की 100 ग्रॅम ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळं या अपात्रतेबद्दल आवाज इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं उठवला पाहिजे। इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काल जेव्हा विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचल्याची बातमी आली आणि तिचं किमान रौप्य पदक निश्चित झालेलं होतं, हारली असती तरी तिला रौप्य पदक मिळणार होतं, त्याच वेळी चर्चा सुरू झालेली होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी आता कुठल्या शब्दांमध्ये तिला फोन करणार, कसा फोन करणार याची। पण तिच्या या कामगिरीनंतर ज्या पंतप्रधानांचं कुठलंही ट्विट नव्हतं त्या पंतप्रधानांचं अपात्रतेबद्दल मात्र तातडीनं ट्विट आलं। ज्या क्षणी ती डिस्क्वालिफाय झाली त्याच्यानंतर लगेचच पंतप्रधानांनी ट्विट करून सांगितलं, विनेश तू चॅम्पियन आहेस, तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहेस। भारताला बसलेला हा धक्का दुःखदायक आहे। मला झालेलं दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। या निर्णयानं साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे, पण मला माहिती आहे की तू एक योद्धा आहेस। आव्हानं स्वीकारणं हा तुझा स्वभाव आहे। तू दमदार पुनरागमन कर आणि आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत। आता खरं तर थोडीफार मी जी माहिती घेतली त्याच्यानुसार असं लक्षात आलं की कुठल्याही देशाच्या ऑलिम्पिक असोसिएशननं ज्या क्षणी त्यांचा खेळाडू अपात्र होतो त्या क्षणी
आमचा खेळाडू अपात्र झालेला आहे हे जाहीर करण्याच्या आधी पहिल्यांदा काम करायचं असतं ते म्हणजे त्या अपात्रतेच्या विरोधात दाद मागण्याचं. आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं सुद्धा विनेश फोगाटच्या बाबतीत अपील करूनच मग ही बातमी जी आहे ती जाहीर करायला पाहिजे होती. म्हणजे जाहीर करताना हे पण सांगायला पाहिजे होतं की याच्या विरोधात आम्ही योग्य त्या ठिकाणी अपील केलेलं आहे. पण ते इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं केलं नाही. आणि लक्षात घ्या, हा पण एक फरक की जे लोक विनेश फोगाटच्या कालच्या कामगिरीनंतर तिचं कौतुक करायला थोडेसे अनुत्साही वाटत होते, अगदी नाईलाजानं कौतुक करत होते, तेच लोक आज पंतप्रधानांच्या या सगळ्या मध्यस्थीचं मात्र खूप जोरजोरात कौतुक करतायत. पंतप्रधान पी.टी. उषा यांच्याशी बोलले, त्याच्यानंतर ऑलिम्पिक असोसिएशनला त्यांनी सांगितलंय की या सगळ्या संदर्भात योग्य ती पावलं उचला आणि तातडीनं तिच्या डिस्क्वालिफिकेशनबद्दलची अपिलाची कारवाई जी आहे ती सुरू करा. या पंतप्रधानांच्या औदार्याच्या बातम्या ज्या आहेत त्या मीडियामध्ये खूप प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आणि जोरजोरात चालताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं हा सगळा प्रकार नेमका काय आहे? विनेश फोगाटच्या मेहनतीपेक्षा या मध्यस्थीचं कौतुक अधिक का होतंय? उद्या जर समजा अपील केल्यानंतर हे पदक मागे मिळालंच किंवा तिला योग्य न्याय मिळालाच तर याच्यामध्ये पंतप्रधानांची कृपा म्हणून ते मेडल मिळालं हे काही नॅरेटिव्ह सेट केलं जातंय का, अशी सुद्धा शंका या निमित्तानं व्यक्त होतीये. कारण तुम्ही बघा की अनेक लोक देशामध्ये आहेत आणि त्यांना खरोखर देशप्रेमी म्हणायचं का की जे विनेश फोगाटच्या अपात्रतेबद्दल आनंद व्यक्त करतायत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आपल्या देशामध्ये असे काही लोक आहेत. मला माहिती नाही की हे राईट विंग ऑफ महाराष्ट्र नेमकं कोणाचं ट्विटर हँडल आहे, पण त्याच्यावरची एक पोस्ट इतकी अस्वस्थ करणारी आहे, संताप आणणारी आहे की तुम्हीच विचार करा की या पोस्टचं काय करायचं. काय म्हणतायत बघा, विनेश फोगाटनं भारताची जागतिक नाचक्की केली. विनेश फोगाट ऑलिम्पिक्समधून बाहेर वजन वाढल्यानं हकलून दिलं, कोणतंच पदक मिळणार नाही. आसुरी आनंद झाल्याप्रमाणे ही पोस्ट लिहिलेली आहे. ज्या देशाची मुलगी पहिली ऑलिम्पिक महिला ठरलेली होती, खेळाडू ठरलेली होती की जी ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहोचलेली आहे कुस्तीपटू म्हणून, आणि तिच्याबद्दल अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते एखाद्या भारतीयाकडून येऊ शकतात याच्यावरती विश्वास बसत नाही. अजून एक उदाहरण आहे, अनुपम सिंग म्हणून आहेत, राईट विंगचेच आहेत ते पण. त्यांनी बघा काय म्हटलेलं आहे, ब्रेकिंग न्यूज, विनेश फोगाट बेईमानी करती हुई पकड़ी गई है, उसका वजन मानक से अधिक पाया है, मेडल से अयोग्य घोषित की जा सकती है. अब ये मत कहना कोई कि ब्रजभूषण सिंग ने पूरी ऑलिम्पिक ही खरीद ली है. म्हणजे या लोकांना एक प्रकारे विनेश फोगाट अपात्र ठरली याच्याबद्दल आनंद व्हायला लागलेला आहे. त्यामुळं या मानसिकतेचं नेमकं काय करायचं आणि खरोखर या लोकांना देशप्रेमी म्हणायचं का, हा देखील प्रश्न आहे. विनेश फोगाटला या ऑलिम्पिकमध्ये पदकानं जरी हुलकावणी दिली तरी तिची कामगिरी मात्र संपूर्ण देश कायम स्मरणात ठेवेल. लक्षात ठेवा, प्रत्येकच लढाई केवळ जिंकणाऱ्यांच्याच बाजूनं लक्षात राहत नाही, तर अनेकदा ज्या त्वेषानं आणि ज्या स्पिरिटनं ती लढली जाते त्याच्यामुळं सुद्धा इतिहासामध्ये अनेक योद्ध्यांचं नाव अजरामर राहिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं विनेश फोगाट सुद्धा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील. तिचं हे तिसरं ऑलिम्पिक होतं. सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी ती पहिली महिला कुस्तीपटू होती. याच्या आधी तिनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मिळवलेलं होतं, एशियन गेम्समध्ये पदकं मिळवलेली होती, एशियन चॅम्पियनशिप होती ती, 8 वेळा एशियन चॅम्पियनशिपमध्ये पदकं मिळवलेली होती, पण तिला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालेलं नव्हतं. आणि यावेळी ती कसूर भरून काढण्यासाठी तिची सगळी धडपड सुरू होती. विनेश फोगाटची ही कामगिरी किती मोठी आहे हे लक्षात घेण्यासाठी तिनं कुठल्या कुठल्या अडथळ्यांचा सामना केलेला आहे हे सुद्धा आपल्याला नीट लक्षात ठेवावं लागेल. गेल्या 13 महिन्यातला तिचा प्रवास जो आहे तो काय होता हे एकदा आठवून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या मॅटवरती तिनं केवळ त्या कुस्तीपटूशी सामना केलेला नाहीये, त्या वर्ल्ड चॅम्पियनशी सामना केलेला नाहीये, तर त्याच्यासोबत अनेक गोष्टींचा आणि अनेक अडथळ्यांचा सामना केलेला आहे. काय नेमकं घडलं गेल्या वर्षभरामध्ये? जानेवारी 2023ला विनेश, बजरंग पुनिया आणि साक्षी हे नवी दिल्लीतल्या जंतर मंतरमध्ये उपोषण आंदोलनाला बसतात. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे चीफ ब्रजभूषण सिंह यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली हटवण्याची मागणी करत या सगळ्यांनी
40 दिवस जंतर मंतरवरती उपोषण केलेलं होतं. एप्रिल 2023 मध्ये विनेशला खरं तर स्वीडनला जायचं होतं ट्रेनिंगसाठी, पण हे उपोषण आंदोलन सुरू असल्यामुळं आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस FIRच दाखल करून घ्यायला तयार नव्हते, त्यामुळे तिला आणखीन मुक्काम वाढवावा लागला. मे 2023 मध्ये त्यांना दिल्ली पोलिसांनी संसदेच्या ठिकाणी मार्च करताना पकडलं आणि त्यावेळी त्यांच्यावरती अमानुष अशा पद्धतीनं बळजबरी देखील करण्यात आली. जबरदस्तीनं त्यांना त्यावेळी पकडण्यात आलं. नंतर FIR दाखल करण्यात आला ब्रिजभूषण यांच्या विरोधात. त्याच्यानंतर सुद्धा पुढची कारवाई होत नव्हती, म्हणून या सगळ्यांनी हरिद्वारमध्ये जाऊन गंगेत आपली पदकं विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. जून 2023 मध्ये ब्रिजभूषण यांच्या विरोधात FIR दाखल होते. त्याच्यानंतर 40 दिवसांचं हे उपोषण हे सगळे खेळाडू स्थगित करतात. ऑगस्ट 2023 मध्ये गुडघ्यावरच्या एका दुखापतीमुळे तिला एशियन गेम्समधून माघार घ्यावी लागते. त्याच्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये पुन्हा ती ट्रेनिंग सुरू करते आणि त्याच्यानंतर पुढची सगळी तयारी जी आहे ती तिची या कालखंडातली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये नॅशनल गेम्समध्ये तिचं फुल कमबॅक होतं आणि त्याच्यानंतर आत्ता मार्च 2024 मध्ये विनेश डिसाईड करते की ती 50 kg आणि 53 kg मध्ये लढण्याच्या ऐवजी 50 kg मध्ये फाईट करणार आहे अंडरवेटमध्ये. या सगळ्या अडथळ्यांची शर्यत पार करून ती पदकापर्यंत, त्या लढाईपर्यंत पोहोचलेली होती. आता खरोखर तिच्या 100 ग्रॅममध्ये नेमकं काय झालेलं आहे. काल रात्रभर ती हे वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत होती. कुस्तीपटूंसाठी हे अशा पद्धतीनं वजन मेंटेन करणं हे खूप कठीण काम असतं आणि ते करण्यासाठी संपूर्ण रात्रभर विनेश जागल्याच्या सुद्धा बातम्या आहेत. पण शेवटी 100 ग्रॅममुळं तिला आता या सगळ्या स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. खरं तर काही दिवसांपूर्वीच केनियाच्या अपात्रतेबद्दल सुद्धा, म्हणजे केनियाचा एक खेळाडू अपात्र ठरला, त्याच्यानंतर तिथल्या ऑलिम्पिक असोसिएशननं सुद्धा योग्य पद्धतीनं लढा दिला आणि आपल्या खेळाडूला न्याय मिळवून दिला. आता तेच विनेश फोगाटच्या बाबतीत होतंय का? तिला न्याय आपण मिळवून देतोय का? आणि तो देत असताना आपण क्रेडिट तिलाच देतोय की या सगळ्या मध्यस्थी करणाऱ्या इतरांचं देतोय? हा देखील प्रश्न आहे. त्यामुळं विनेश फोगाटची ही कहाणी कायम लक्षात राहील. खेळाडू म्हणून तिनं जे धैर्य दाखवलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच ती केवळ त्या मॅटवरती कुस्तीच्यासाठी लढलेली नाही आहे, तर ती भारतीय क्रीडा जगताच्या भविष्यासाठी लढलेली आहे आणि म्हणून तिचा हा लढा जो आहे तो अजरामर राहील. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि तिचं हे अपात्र होणं तुम्हालाही संशयास्पद वाटतंय का? तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.